श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल। सोलापुरात नव्याने झालेल्या महिला व नवजात शिशु जिल्हा रुग्णालयाचा श्रेय आमदार प्रणिती शिंदे यांना काही त्यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळे सोलापूरच्या या ठिकाणी समाजात आम्ही लढत नाही तर निश्चितपणे आमचं श्रेय आहे की ते मान्यच करावं लागेल की आमदार प्रणिती हॉस्पिटल या ठिकाणी पूर्ण होतं। आणि या सरकारने आपण जर आज तुम्ही तरी 50% काम आपण नाही केलं बाबा, तरी माझ्यापेक्षा जास्त त्यांना रुग्णसेवकाचा अनुभव असतो। आपण नसताना विवरणाची घाई करतात आणि मुळातच 2014ला मिळालं असताना त्यांचं सरकार नंतर आल्यानंतर कुठल्याही प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केले नाहीत। 2021 महाविकास आघाडी सत्तेनंतर परत निधी दिल्यानंतर ते काम पूर्ण झालं आहे काम आहे ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी करण्यात आली। कसं माहिती आहे का, हे हॉस्पिटल जे तयार झालं प्रणिती शिंदेने मला फोन केले की आता आपल्याला मंजूर झालेला आहे। त्याला ताबडतोब काही जागा हुडकत फिरलो, आम्हाला ही जागा निश्चित झाली। मग आम्ही डीनला भेटलो, ही त्याच्या अंडरमध्ये जागा आहे म्हणजे सिव्हिलच्या अंडरमध्ये असल्यामुळे आम्ही ताईंना फोन केलो। ताईंनी अशोक शिंदे त्यांना फोन केले, आम्ही जाऊन त्यांच्याकडनं तातडीने मंजूर घेतली आणि तो 38 कोटी रुपये त्यावेळी 2014च्या बजेटमध्ये मंजूर केला निघाला, काम चालू सुरुवात झाली। मुळात हे काँग्रेसने आणलेलं स्कीम आहे, फक्त ह्याने उद्घाटन करायच्यासाठी ह्यांनी कमीत कमी अध्यक्षित होतं। अनेक आमची युवक संघटनांनी आंदोलन केले, ह्या लागण्याच्या अगोदर हे श्रेय आम्हाला मिळावा हे उद्देश आहेत। अतिशय चुकीच्या पद्धतीने तिने वागत आहे। हा फक्त रुग्णासाठी महिलांसाठी 100 बेड शिशूसाठी आहे, कारण गरज आहे। सोलापूरला हॉस्पिटल कुठंच नाही आहे, यासाठी हे सिव्हिल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नाही आहे। इथे येणारे गोरगरिबांना मोफत किंमत आहे, परंतु आरोग्य अधिकाऱ्यांना ह्याचं काय पडलं नाही। फक्त हे काँग्रेस पक्षाने आणलेलं आहे, आमदार प्रणिताईने आणलेलं आहे। ठामपणे दौरा कॅन्सल केला, काय केलं माहीत नाही। ह्या सोलापूरच्या लोकांना कुठलाही काम करत नाही, आरोग्य शिबिर भरवतात, चष्मेचा नंबर देतात, त्याला नंबर कुठला हे पण नाही। असे अनेक किस्से आमच्या समोर आल्यात। यासाठी प्रत्येक सावांनी यांची कंपनी फक्त दिखावा करते, दुसरं काय करत नाही।